बारामती विमान अपघाताचं सत्य उघडकीस संपूर्ण महाराष्ट्र शोक सागरात बुडाला आहे। जेव्हा बातमी आली अजित दादा यांच्या बारामतीत एका विमान अपघातात मृत्यू झाला, बातमी समजल्यानंतर महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता। पण जेव्हा या विमानाचा एक असा सीसीटीव्ही फुटेज समोर आला, त्यानंतर महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय, कारण की सत्य भलतंच निघालं। सुरुवातीला अपघात झाला होता तेव्हा असं सांगण्यात आलं की अजितदादांची प्रकृती नाजूक आहे, त्यांना दवाखान्यात नेण्यात आले, पण काही वेळात लगेच सांगितण्यात आलं की अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। विमान अपघाताचे कारण सांगण्यात आलं होतं की प्रचंड धुकं असल्यामुळे धावपट्टी दिसली नाही किंवा इंजिनमध्ये बिघाड झाला असेल, अशी कारणं देण्यात येत होती। पण जेव्हा या विमानाचा एक असा सीसीटीव्ही फुटेज समोर आला ज्याने सगळं चित्रच पलटलं, मग खरंच हा अपघात होता की घातपात होता? आदल्या दिवशी रात्री नेमकं या विमानासोबत असं काय घडलं होतं की ज्यामुळे ही अघटित घटना घडली? जेव्हा हा विमान अपघात होत होता तेव्हा तिथे आसपास काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी या विमानाकडे बघितलं होतं। त्यांनी जे सांगितलं ते ऐकून तर महाराष्ट्र आणखीनच घाबरला आहे। जेव्हा विमान अगदी कोसळण्याच्या शेवटच्या सेकंदात होतं तेव्हा वैमानिक आपल्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला मेरे असा कॉल देत असतो, पण त्याच्यामध्ये मेरे कॉल हा देण्यात आला नाही अशी देखील शक्यता वर्तवण्यात आली। मग नेमकं काय गुपित होतं या अपघातामागचं? मग खरंच अपघात होता की घातपात होता? नेमकं त्या रात्री असं काय घडलं होतं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या मनाला चटका लावून देणारी गोष्ट घडली? ही प्रकरण खरं तर याची सुरुवात आदल्या दिवशी रात्री झाली होती। मग तो सीसीटीव्ही फुटेज नेमकं काय आला, त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय चित्र दिसलं की ज्यामुळे या प्रकरणाचं सगळं सत्य बाहेर आलं? मग खरंच याच्यामध्ये वैमानिकाची चूक होती की विमानात बिघाड झाला होता की काहीतरी भलतं शिजत होतं? काय दिसलं त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। बारामतीत विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाला, बातमी ऐकून महाराष्ट्र अतिशय हळहळला आहे। पण या विमान अपघाताच्या शेवटच्या सेकंदात काय घडलं याचा एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय। या विमान अपघाताचं खरं कारण काय? धक्कादायक सत्य आज उघडकीस आले। महाराष्ट्र पहिल्यांदा हादरला होता जेव्हा अपघाताचं ज्यावेळेस ही बातमी समजली होती, पण जेव्हा कारण समजलं, जो सीसीटीव्ही रिपोर्ट समोर आला, त्याने संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा हादरा बसलाय। आज सकाळी म्हणजे 28 जानेवारी वार बुधवार सकाळी 8:45 बारामतीच्या गोजूबावी परिसरात अचानक एका मोठ्या स्फोटने हादरा दिला। संपूर्ण महाराष्ट्र त्या घटनेनंतर हादरणार होता। टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज येणार होती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात। सुरुवातीला बातमी आली दादा जखमी आहेत, पण काही तासात बातमी आली ज्याने महाराष्ट्राचा काळजाचा ठोका चुकला की म्हणजे अजित दादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू। विमान फक्त 500 फुटावर होतं। मग असं का घडलं? वैमानिकाचा ताबा सुटला की मशीनमध्ये काही फॉल्ट झाला होता? हे सगळ्यांना प्रश्न पडलाच होता। घातपात होता की काय? पण खरंच एक असं वेगळं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं ज्याच्यामध्ये सगळं चित्र उघडकीस आलं। खरं तर ही घटना 28 तारखेला घडली, पण खरं तर 27 तारखेच्या रात्री या घटनेची सुरुवात झाली होती। 28 जानेवारीची सकाळ संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासात काळी नोंद करणार आहे। सगळीकडे राजकारण तापलं होतं। मुंबई महापालिकेच्या निवडणुका झालेल्या, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणुका सुरू होत्या। ह्या 28 तारखेला बारामतीमध्ये 4 सभा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे त्या ठिकाणी दाखल होणार होते। आता हे ठरलेलं नियोजन होतं, पण हे नियोजन ठरलेलं होतं, वेळ ठरलेली होती, पण काळ कसा काय आला याची हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आदल्या दिवशी जावं लागेल। आदल्या दिवशी म्हणजे 27 तारखेला, 27 जानेवारीच्या रात्री जर आपण बघायला गेलं तर अजितदादा 27 तारखेला मुंबईमध्ये आपल्या निवासस्थानी होते। 28 तारखेला बारामतीत त्यांना 4 मोठ्या सभा होत्या। दादा वेळेचे पक्के असतात आणि शिस्तीचे होते। मग सूत्राच्या माहितीनुसार 27 तारखेच्या रात्री विमानाचं मेंटेनन्स जिथे तिथे होतं, तिथे काहीतरी हालचाली झाल्याचा अंदाज आहे। आता पहा, काही काल्पनिक बाबी सूत्रांच्या हवाल्याने आता समोर येत आहेत। रात्रीच्या वेळी विमानाची शेवटची तपासणी झाली तेव्हा सगळं ठीक होतं का कुणीतरी जाणून बुजून सिस्टीमची छेडछाड केली? 27 तारखेच्या रात्री काय घडलं? काय तो सीसीटीव्ही फुटेज समोर आला? खरं तर 28 जानेवारीची जी सुरुवात होती, जी घटना आज घडलेली आहे, तिची सुरुवात काल रात्री झाली होती। आता काय बिघाड झाला होता? आता ज्या विमानातून दादा प्रवास करत होते ते लिअरजेट 45 नावाचं विमान होतं। आता हे जे विमान आहे, आता हे विमान खराब होतं का? तर नाही, याला विमान वाहतूक क्षेत्रात लॅम्बोर्गिनी म्हणतात, कारण की याचा वेग ताशी 860 किलोमीटर प्रति तास वेगाने उडू शकतं। मुंबई ते बारामती अंतर ते अवघ्या 20 ते 25 मिनिटात कापतं। हे विमान 51,000 फूट उंचीपर्यंत उडू शकतं। म्हणजे जे बाकीचे विमान आहेत का, त्यांच्यापेक्षा
पेक्षा जास्तीत जास्त उंचीवर उडू शकतं. VR व्हेंचरच्या नावानं त्या ठिकाणी या कंपनीने बनवलं होतं. अतिशय हायटेक विमान, अतिशय सुरक्षित मानलं जाणारं विमान, पण याच्यात अचानक बिघाड कसा काय झाला हे सगळ्यात मोठं गुपित होतं. आपल्याला वाटत होतं 28 तारखेला सगळेजण त्या ठिकाणी निघालेले होते. त्याच्यामध्ये जर विमानात बघायला गेलं तर अजितदादा, त्यांचे PSO विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळे होते. सकाळी 8:45च्या सुमारात बारामतीचा परिसर विमानानं गाठत आलाच होता. बारामतीची एअर स्ट्रीप म्हणजे जो धावपट्टी होती तर ती धावपट्टी अतिशय लहान होती. तिथे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम नव्हती, त्यामुळे वैमानिकाला मॅन्युअली म्हणजे आपल्या अंदाजाने विमान उतरायचं होतं. पण त्याच वेळी बारामतीमध्ये दाट धुकं होतं. विजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता कमी होती. पहिल्या प्रयत्नात वैमानिकाला रनवे दिसला नाही, म्हणून त्याने विमान पुन्हा वर घेतलं आणि दुसऱ्या प्रयत्नात काळ बोलून आपल्या संकटानं झडप बाकली. ही प्राथमिक माहिती होती. पण मग त्या रात्री काय घडलं होतं, काय CCTV फुटेज समोर आला, त्या CCTV फुटेजमध्ये असं काय वेगळं दिसलं की प्राथमिक माहिती सगळी खोटी ठरली. काय नेमकं घडलं होतं? हा खरंच अपघात होता की वेगळंच काही होतं? विमानामध्ये बिघाड झाला होता तर तो कशा पद्धतीनं झाला होता? हे विमान ज्यावेळेस एखाद्या नेत्यांना विमानं जी दिली जातात तर ती अनेक वेळा चेक केली जातात, त्यांचे वेळोवेळी मेंटेनन्स केले जातात, त्यांची चेकलिस्ट असते. आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण वळतोय की ज्यांनी सगळ्याची झोप उडवली ती म्हणजे CCTV फुटेज. एका जवळच्या पेट्रोल पंपावरील CCTV कॅमेऱ्यात ही घटना कैद झालेली आहे, संपूर्ण घटना. आता ही जी घटना CCTV फुटेजमध्ये जी कैद झाली आणि त्यावरून खरं त्या विमानात काय झालं होतं याची सगळी माहिती उघड झाली. वेळ होती सकाळची 8:46. आता या फुटेजमध्ये असं दिसत होतं की विमान धावपट्टीच्या दिशेने येते, पण अचानक त्याचा समतोल बिघडतो. आतापर्यंत हवामान खराब होतं, विमानात बिघाड झाला किंवा काय असे 2-3 अंदाज वर्तवले जात होते. पण एका पेट्रोल पंप जो त्या धावपट्टीच्या शेजारी होता आणि त्याचा जो कॅमेरा आहे तर तो त्या दिशेला वळवलेला होता आणि त्या कॅमेऱ्यामध्ये सगळं दिसलं. विमानाचा उजवा पंख जमिनीकडे झुकताना दिसला आणि काही सेकंदात एक मोठा आगीचा गोळा आकाशात फेकला गेला. तपासात समोर आला आहे की अपघाताच्या अगदी काही सेकंद आधी कॅप्टन शांभवी पाठक यांचे शब्द होते, ओ शिट. याचा अर्थ त्यांना भयंकर काहीतरी जाणवलं होतं जे त्यांच्या नियंत्रणाबाहेर होतं. वैमानिकानं मेडे कॉल दिला होता की नाही याची चौकशी आता होणार आहे, पण विमानाची कोणती सिस्टीम फेल झाली. नेमकं काय झालं होतं की ते प्रत्यक्षदर्शी लोक उपलब्ध होते, ते त्यांनी जे सांगितलं ते ऐकून अंगावर काटा येतो. शेतात काम करणारे शेतकरी सांगत होते विमान खूप खालून उडत होतं, त्याच्यातून धूर निघत होता, जमिनीला स्पर्श होता, मोठा स्फोट झाला, विमानाचे तुकडे आमच्या घरापर्यंत उडाले. दुसरी एक बाई म्हणाली स्फोट इतका भीषण होता की त्याच्यातून 2 मृतदेह विमानातून बाहेर फेकले गेले. आम्ही धावत गेलो, आगीचे लोट इतके मोठे होते की जवळ येता येत नव्हतं, पण गॉगल आणि हातातून घड्याळून आम्ही ओळखलं की आमचे लाडके अजितदादा इथे नाहीये. मग इथं संशय बळावतो. ज्येष्ठ पत्रकार आणि तज्ज्ञांच्या मते ही जी कंपनी आहे जी जुन्या विमानांचा वापर करत होती, या कंपनीचं विमान 2023 मध्ये मुंबईत क्रॅश झालं होतं. अशा कंपनीला VIP ड्युटी का दिली गेली? DGCA या संस्थेचा रिपोर्ट आता यावर काय सांगतोय? काही लोकांच्या मते हा तांत्रिक बिघाड नसून हा ठरवून केलेला घातपात असू शकतो, कारण विमानाने ज्या पद्धतीनं अचानक दिशा बदलली ते केवळ इंजिन निकामी झाल्यामुळे घडणं कठीण होतं. आज बारामतीचा वाघ शांत झाला, संपूर्ण महाराष्ट्र राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली. पंतप्रधान मोदींनी या चौकशीचे आदेश दिले आहेत. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन आता या प्रकरणाचा छडा लावेल. पण प्रश्न उरतो की मग नेमकं काय घडलं होतं? खरंच कोणाची चूक होती? काय घडलं? विमानात बिघड झाला की दुसरं काही झालं? आता ब्लॅक बॉक्स सापडल्याशिवाय आणि त्याची तपासणी झाल्याशिवाय बाहेर येणार नाही. अजितदादांच्या दाण्याने महाराष्ट्र हलतोय, पण या सत्याचा शोध घेणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? हा अपघात होता की दुसरंच काही? कोणाची चूक होती? तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंटमध्ये नोंदवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब